हॅलो फ्रेंड्स, कसे आहेत सगळे? आय होप स्वामींच्या कृपेने सर्व छान असताल. चला, आज आहे सॅटरडे आणि सॅटरडेचं मॉर्निंग रुटीन आहे, तुमच्याशी शेअर करते ते. तर आमच्या चैतन्याचं आज स्कूल होतं, तर सकाळचं स्कूल असतं त्याचं, म्हणून सकाळी उठून पटकन त्याला गरम पाणी करून दिले आणि नंतर मग त्याच्यासाठी आता भाजी पोळी तर काहीच करायची नव्हती, तर मग मी म्हटलं पराठे करावं, म्हणून पराठे दिलेत त्याला 2. तर त्या पराठ्याची रेसिपी मी नंतर तुमच्याशी शेअर करेन, तसे कमेंटमध्ये सांगा. छान असे 2-3 सॉस वगैरे पोळीला लावून मी मग नंतर थोडीशी कसुरी मेथी वगैरे लावून, कोथिंबीर वगैरे लावून पोळी लाटून आणि नंतर मग वरून चीज वगैरे स्प्रेड करून असे 2 पराठे मी त्याला दिलेत. आणि ते पराठे ना 1 चमचा रोज तरी दिलं गेलंच पाहिजे, कारण त्यात खूप प्रोटीन असतं, मुलांच्या हेल्थसाठी आणि त्यांच्या हाडांसाठी चांगलंच असतं. आणि अशा प्रकारे मी दोन्ही डब्यामध्ये त्याला दिलेत 2 पोळ्या, कारण सकाळच्या वेळेला खूप भूक लागत असते मुलांना आणि त्यांचा पेटीचा तास पण असतो. आणि चिवला नाही का सुट्टीच असते, सण वगैरे झालं का भूक लागते. केंद्रियांना पण सुट्टीच असते, केंद्रानंतर मग मी त्यांना केंद्रेच म्हणते, तर त्यांना या सुट्टीच असते सॅटर्डे संडेची. तर त्याला मी सोडून आले स्कूल बसमध्ये आणि नंतर आल्यावर मग माझं पाणी ठेवलं आहे आणि मी आंघोळीच्या आधी 1 कप चहा तरी घेत असते. म्हणजे ती सवय एकतर चांगली नाही आहे, पण मला ती मोडायची आहे सवय, पण आता सध्या तरी ती पण मी तुमच्याबरोबर शेअरच करणार आहे की हळूहळू चहा सोडून द्यायचा आहे. म्हणजे अर्धा कप घ्यायचा आहे, नंतर अर्ध्या कपावरून नंतर मग बंदच करून टाकायचा, कारण चहा जास्त हेल्थसाठी चांगला नसतो. आणि चिवला आहे ना सकाळीच असं काहीतरी खेळायला लागतं. माझी पर्स घेऊन, पर्समधलं सगळं सामान घेऊन काढून खेळत बसली आणि माझं ते वेट मशीन पण घेतलं आहे, ज्याच्यावर मी वेट करत असते. आणि सकाळचं आपलं तिचं ती खेळत असते, जास्त मोबाईल वगैरे घेत नाही. त्यानंतर मी सगळ्या अंथरुणाच्या घड्या करून एका आपल्या फर्निचर आहे ना आमचं, तिथे छोटासा कप्पा आहे कोपऱ्यामध्ये, तिथे मी ठेवून देते. छोटे आणि मोठे ब्लँकेटसुद्धा तिथे सगळे बसतात आणि बाकीचे छोटे मोठ्या ज्या गोधड्या आहेत ना त्या कॉटवर ठेवते, कारण तो कप्पा म्हणजे हे फर्निचर असं आहे की त्याच्यामध्ये छोटे छोटे कप्पे असतात, जास्त काय एवढा पसारा बसत नाही. नंतर मग मी नाश्त्यासाठी घेते आणि नाश्ता करायचा होता. यांची अंघोळ झाली केंद्रांची, नंतर मग त्यांना नाश्ता लागतोच, कारण त्यांना बाहेर जायचं होतं. चिवचा बड्डे आहे उद्याच्याला, त्याच्यामुळे मग तिच्या बड्डेचं सामान वगैरे पण आणायचं होतं. चैतन्याचं नेकॅप पण आणायची होती, त्याच्यामुळे थोडंफार सामान आणायचं होतं, कारण आपल्या पुण्यामध्ये पालखी प्रस्थान करणार होती, त्याच्यामुळे मध्येच रस्ते बंद होणार आहेत दुपारनंतर, त्याच्यामुळे पटकन जाऊन ते सामान आणायचं होतं. आणि आता भात वगैरे, कालचंच छोल्याची भाजी आणि मोकळा भाताचा राईस केला होता मी बासमतीचा, तोच आम्ही परतून खाल्ला नाश्त्याला. तर ते नाश्ता वगैरे करून जाऊन आले आणि मग त्यांनी सामान आणले. बघा तिथं चिवत आमची इतकी एक्सायटेड आहे, असं काय बाहेरचं सामान आणलं का ती सगळं काढून दाखवते. आणि टूथपिक आणलेत तिच्या केकसाठी, तिचा केकसुद्धा मीच बनवणार आहे घरी, म्हणून थोडंफार सामान लागते. तिला रेनबोचा केक हवा आहे आणि थोडंफार त्यात फॉन्डंट पण यूज करणार आहे. आणि कलर सगळे एक्सपायर झाले होते, त्याच्यामुळे मी कलर पण ते फेकून दिले, जुने नवीन कलर आणलेत. तर तुम्हाला सामान जे आहे ते शॉर्टमध्ये दाखवते. आणि अजून त्याचे निकॅप वगैरे पण आणले होते, बटर पेपर, डार्क चॉकलेट वगैरे आणलं होतं, न्यूट्रल जेल आणलं होतं आणि महत्त्वाचं म्हणजे क्रीम पण आणली होती, कारण क्रीम नसेल तर केकला काहीच मजा नसते. त्यानंतर 7च्या वेळेला इथे आमच्या चिवला पापड मसाला खायची इच्छा झाली होती आणि चैतन्याला पण झाली होती, म्हणून मग मी पापड, असे मोठे पापड होते, जे मुगाचेच पापड मी यूज करते, हेल्थसाठी चांगले असतात. उडदाचे जरा गरम असतात आणि पचायला पण जड असतात, त्याच्यामुळे हे पापड मी थोडे असे एकदम हलक्या तेलावर असे स्ट्रेट राहतील असे कसे तळले. आणि मग तिला कांदा वगैरे चिरून दिला, टोमॅटो चिरून दिलं. तर ती म्हणाली की मीच करणार, म्हणून तिला पहिला पापड मी पण थोडा करू लागले, असं करायचं म्हणून, कारण तिला तिच्या पप्पासाठी तिच्या हातनंच पापड द्यायचा होता. आणि पप्पाची तर ती खूप लाडकी, म्हणजे पापा की परी म्हटलं तरी काही हरकत नाही आहे, असं प्रत्येकांच्याच घरात असेल. मला कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या घरी पण पापाची परी आहे की नाही. तर आता फायनली हे पापड तयार झालेत आणि ती चालली आहे पप्पाकडे पापड द्यायला. तर पप्पा म्हणतात की तूच आधी ते खाऊन घे, मी नंतर खातो. आणि अशा प्रकारे हा व्लॉग संध्याकाळी संपतो आहे. आणि आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण उद्याच्या अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. बाय.